अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीकच्या BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवरती एक विमान कोसळलं. 250हून अधिक जणांचा बळी या दुर्घटनेत झाला. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली ही इमारत आणि विमानाचे विखुरलेले अवशेष पाहण्यासाठी अजूनही लोकांची गर्दी जमत आहे. का जमत आहे गर्दी? तर याला म्हणतात डार्क टुरिझम. मानवी मृत्यू, संहार, युद्ध, दुर्घटना याच्या संबंधित ठिकाणी भेट देणे किंवा तेथील पर्यटन करणे याला टुरिझम, डार्क टुरिझम असे म्हणतात. आणि हा कल आपल्या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये वाढलेला आहे. सर्वसामान्यांचे कुतूहल वाढते आणि त्यामुळे निव्वळ मनोरंजनासाठी नसून भावनिक आणि शैक्षणिक अनुभव वाढवण्याचा हेतूही त्यामागे असतो, असे एका पर्यटन कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. आणि त्यामुळे डार्क टुरिझममध्ये 10% वाढ झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डार्क टुरिझममुळे टूर कंपन्यांना वेगवेगळे पॅकेज तयार करता येत आहेत आणि थीम बेस्ड टुरिझम या संकल्पनेला चालना मिळत आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते डार्क टुरिझम मागे एक भेसूर उत्सुकता म्हणजे मॉर्बिड क्युरिओसिटी असते असं त्यांचं म्हणणं आहे. काहींसाठी या ठिकाणी जाणे सहानुभूती व्यक्त करण्याचा मार्ग असतो, तर काहींसाठी इतिहासाशी नवा बंध निर्माण करण्याची त्यांची इच्छा असते. मात्र अशा प्रकारचे डार्क टुरिझम केवळ सेल्फी पॉईंट, व्हिडिओ किंवा फोटो यापर्यंतच मर्यादित न राहता लोकांनी अजूनही संवेदनशील व्हायला पाहिजे आणि यातून शिकायला पाहिजे की अशा घटना घडणारच आहेत, पण तुम्ही त्याचे व्हिडिओ, सेल्फी किंवा फोटो समाज माध्यमांना टाकू नका, कारण त्यामुळे लोकांना त्याबद्दल जास्त उत्सुकता निर्माण होते आणि ते अजूनही तेच व्हिडिओज किंवा फोटोज परत व्हायरल करतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या घटना होतच राहणार, पण तुम्ही या सोशल मीडियावरती त्या टाकू नका. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की मला कळवा.